हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे शनिवार आणि शनिवारी एकदम रिलॅक्समध्ये आम्ही उठत असतो सकाळी। पण आता मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं की मला सर्दी झाली। काल सर्दी कमी होती आणि आज जरा जास्त सर्दी वाढली, शिंका पण येत आहे, त्यामुळे सकाळी पण उशिरानेच उठले होते मी। आणि तोपर्यंत मग यांनी काही वस्तू वगैरे ऑर्डर केल्या होत्या, त्यासोबत ब्रेड पण ऑर्डर केले होते। मग ते बोलले की ब्रेड सोबत काहीतरी बनवूया म्हणजे आपलं जेवण पण लवकर होऊन जाईल आणि आज बाजार पण आणायचा आहे। बाजार आणला म्हणजे परत भाजीपाला निवडून वगैरे ठेवायला लागतं, त्यामध्ये पण वेळ जातो आणि शनिवारी आमचं तेच दिवसभर चालू असतं। तर मग प्रभात बोलले की भुर्जी पण मी बनवतो। आता त्यांनी बनवायला मला काही प्रॉब्लेम नाही, आता नवरा जर आपल्याला मदत करत असेल तर प्रत्येक बाईला चांगलंच वाटतं। पण ते बनवताना इतकं गोंधळ करून ठेवतात, सगळा कचरा करून ठेवतात ना किचनमध्ये, मग ते आवरायचा नंतर मला अजून कंटाळा येऊन जातो। पण म्हटलं ठीक आहे, तुम्हाला आवडतंय तर तुम्ही बनवा। मग त्यांनी भुर्जीची वगैरे तयारी करून ठेवली। तोपर्यंत मग मी आरवला बघता बघता काही बारीक सारीक पसारा वगैरे आवरायचा असेल घरातील किंवा काही कामं असेल ते करून घेतली। आरू मला दे ना सँडविच, कुठून आणले? हा काय आहे? बोलून दाखव, काय आहे ते? सँडविच म्हणता येतं का? हे डॅडीने बनवलं? अय्यो, काय रे याच्यामध्ये? चॉकलेट? चॉकलेट नाही, पनीर आहे, चीज आहे, चीज। मला दे ना, थोडं दे ना, थोडंस दे ना। त्यासोबत त्यांनी आरूसाठी सँडविच बनवलं होतं, थोडंसं रॅप वगैरे करून दिलं पेपरमध्ये की त्याला पण खायला थोडंसं बरं वाटतं आणि तो खातो, त्यालाही बाहेरचं असं फील येतं की काहीतरी आपण हॉटेलमध्ये जाऊन खातोय। त्यानंतर मग ह्यांनी भुर्जी बघा कशी बनवली होती, भुर्जी नावाखाली यांनी वेगळंच काहीतरी मला बनवून दिलंय, पण चला तसंही टेस्टी होतं। मग मी खाल्लं आणि शनिवार होता, निवांत आमचं एकदम चाललेलं होतं। त्यानंतर हे दुपारी बाजारला गेले, त्यांनी बाजार आणला आणि आज जास्त भाज्या वगैरे काय आणायच्या नव्हत्या, ऑलरेडी आम्ही बुधवारी पण भाजीपाला आणून ठेवला होता। मग थोड्याशा भाज्या, बाकी बटाटा वगैरे, कांदे वगैरे आणि थोडेफार फळं होते आरवसाठी, ते मग मी सगळे काढून घेतले, कारण एकदा ते राहून गेले ना की मग पूर्ण संध्याकाळी ते करायलाच लागतं, कारण ते पुन्हा खराब होतात। प्रत्येक वेळेस मी मिठाच्या पाण्यामध्ये वगैरे भुजवून मग क्लीन करत असते, पण आज मला कंटाळा आला होता, मग मी असे घाईघाईत धुवून घेतले आणि मग थोड्या वेळ सुकून वगैरे मग ते लगेच भरून ठेवले। त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळी बाहेर इतकं गारवा वगैरे वारं सुटलेलं होतं ना, पूर्ण पावसाचं वातावरण झालं होतं। आज काय पाऊस येईल असं वाटत नव्हतं, पण एकदम असा गारवा आणि मोकळी हवा वगैरे होती बाहेर। जवळच डोंगर पण आहे, सो खाली आलं की बरं वाटतं। रोज रोज काय माझं येणं होत नाही, कारण आरव पण व्यवस्थित खेळत नाही, स्वयंपाकाची वगैरे वेळ असते संध्याकाळी, मग कधी मी येते कधी ते त्याला घेऊन येतात। मग आज आम्ही दोघंही आलो होतो आणि त्याला घेऊन मस्त फिरलो आणि ह्या टायमिंगला कसं खाली कुणीच नसतं, त्यामुळं मग त्यालाही मनसोक्त खेळता येतं। जास्त मुलं वगैरे असतील ना खाली, मग तो पण आपल्याला त्रास देतो, दुसऱ्यांची खेळणी वगैरे, पोरं एकमेकाची खेळणी मागतात, त्यासाठी रडतात। त्यामुळे जेव्हा खाली गर्दी कमी असते ना तेव्हाच मी त्याला घेऊन येते, कारण नाहीतर मग तो पूर्ण रडारडीमध्येच वेळ जातो, मग त्याला बळजबरीनं वरती घेऊन जायला लागतं आणि सगळा मूड खराब होतो। सो हाय एव्हरीवन, आज संडे आणि काल आम्ही सकाळी खाली गार्डनमध्ये गेलो होतो, संध्याकाळी सॉरी। त्यानंतर मग वरती आलो, जेवण वगैरे स्वयंपाक करून आवरून लवकर झोपलो होतो। लवकर म्हणजे आरूला पण सर्दी आली, रात्री पण तो भरपूर वेळा उठला होता आणि आज सकाळी प्रभातला जायचं होतं त्यांच्या मित्राच्या एंगेजमेंटला, सो ते सकाळी 6:30लाच गेले। ते गेल्यानंतर मग मी थोडंसं फ्रेश वगैरे होऊन लवकर आंघोळ वगैरे केली, तोपर्यंत आरव उठला आणि म्हटलं जेवढा तो झोपलाय तोपर्यंत कमीत कमी आंघोळ तरी माझी होऊन जाईल। काय रे, काय बोलतोय तू? रिमोट बिघडवला ना। सो आज अजिबात बरं वाटत नाही, कालचा दिवस तर खूपच खराब होता, शिंका आहे ते। आज मी दिवसभर एकटी असणार आहे, आता संध्याकाळी त्यांना यायला कमीत कमी 7-7:30 तरी वाजतील। तसं मला वाटलं होतं, माझी मावजबहीणचं राहते, तिला पण आज सुट्टी आहे, तिला बोलव, पण तिला बोलवलं आणि तिला माझ्यामुळे सर्दी आली, तर उगीच तिला ऑफिसला जायचं असतं आणि तिला पण 4-5 दिवस उगीच माझ्यामुळे त्रास होईल, म्हणून मी तिला बोलवलं नाही। आता दिवसभर आरूसाठी माझ्यासाठीच फक्त मी सिंपल आमरस चपाती करणार आहे। काय
काय रे तुझा बॉल मी शोधून देऊ. आणि मग अजून मला तुळस वगैरे लावायची, आज आरवसाठी सॅरलॅक बनवायचं, अजून पण जेवढं जमल छोटे छोटे कामं माझे जे राहिलेले ते मी करून घेईल. कारण दिवसभरात फक्त माझा स्वयंपाक बनवायचा आणि भांडी घासायची एवढेच काम आहेत. सो ठीक आहे, चल मी तुला बॉल शोधून देते. तसं तर ते रोजच ऑफिसला जातात, पण एवढं काय वाटत नाही. पण असं लांब वगैरे गेलं ना की मग आपल्याला पण कधी कधी करमत नाही आणि दिवस पण पटपट जात नाही निघून. आज पण असंच झालं होतं. सर्दीमुळे एकतर मला इतका त्रास होत होता आणि आरवला सांभाळणं पण एकदम अवघड झालं होतं. नंतर मला असं वाटलं की तिला बोलवलं असतं तर बरं झालं असतं, निदान मला बोर तरी नसतं झालं. आणि आजकाल आरव मला ना टी व्ही वगैरे मोबाईल काहीच बघू देत नाही. प्रत्येक जर टी व्ही लावला किंवा मोबाईल हातात घेतला ना की मग त्याला त्याच्या चॉईसचं लावायला लागतं. त्यामुळं मला ते पण एंटरटेनमेंट वगैरे काही राहिलेलं नाही आहे. म्हटलं चला पटकन स्वयंपाक करून घेऊ, भूक पण लागली होती. आणि सकाळी ते पण मला बोलले की नाश्ता वगैरे नको बनवू, मी बाहेरच खाईल, माझा मित्र पण आहे सोबत. मग मी नाश्ता पण नव्हता बनवला, मग घाईघाईने आमरस करून घेतला. मी म्हणलं आजचे दिवस आरव पण आमरस खाईल, तसं आम्ही त्याला काही गोड वगैरे जास्त देत नाही बाहेरचं. आणि माझ्या सासरी बघा दूध घालून आमरस करतात, तो काय मला आवडत नाही, त्यामुळे मी आज पाण्याचाच आमरस करते. पाणी पण काही जास्त टाकत नाही. 2 आंबे होते माझ्याकडं, त्यातला अर्धा आंबा ऑलरेडी खराब निघाला. मग थोडीशी साखर टाकून मी आमरस बनवून घेतला. आमरस मला एवढा असं जास्त मिक्सरमध्ये बारीक करायला अजिबात आवडत नाही, पण आता आरवला खाऊ घालायचा आहे आणि त्याला ते व्यवस्थित पचलं पण पाहिजे म्हणून मी बारीक करून घेतला. एकदम रसाळ जो आमरस असतो ना तोच मला आवडतो. तर मला आणि प्रभातला दोघांना पण आमरस वगैरे खूप आवडत नाही, कधीतरी खायला आवडतो, म्हणून मी पण थोडीशी एक्सायटेड होते. तशी मला सोबत शेंगदाण्याची चटणी बनवायची होती, ती पण माझ्याच्याने काय आज बनवणं झालं नाही. आणि नुसतं आमरस चपाती खायला तर नुसतं गोड मला चालतच नाही, आणि शेवटी तेच झालं. आमरस चपाती खाल्ली आणि मला तिखट खायची इच्छा झाली. मग आरवसाठी दुपारी खिचडी करायची होती, मग पटकन खिचडी लावून घेतली. तो झोपायच्या आधी शिट्टी वगैरे होऊन गेली की तो मग उठत पण नाही. आणि मग त्याच्यासोबत थोडंसं म्हणलं खेळूया दिवसभर, तर याच्यासोबत खेळता खेळता बारीक सारी कामं आवरून घेतली. सकाळी अगदी 9-10ला जरी आपलं स्वयंपाक भांडे वगैरे सगळं झालं असेल ना, तरी दिवसभर बारीक सारी कामामध्ये कसा वेळ निघून जातो कळतच नाही. असं वाटतं की एवढं काम आहे का घरामध्ये, आपल्यालाच रिअलाईज होत नाही की बारीक सारीक काय काय कामं चाललेली असतात. सकाळी किती लवकर आवरून बसलं, तसं गावाला नसतं. गावाला 9-10ला सगळं आवरलं ना की असं वाटतं किती मोठा दिवस आहे, आपलं काम किती लवकर आवरलं आहे. तसं इथं फील नाही होत मला. आरवच्या मागं दिवसभर काही ना काही मी करतच असते. त्यानंतर थोड्या वेळाने आरव झोपी गेला आणि आज फादर्स डे होता. आणि कालच मी प्रभातला बोलता बोलता बोलून गेले की उद्या फादर्स डे आहे. तर ते बोलले बघा मग तुम्ही काय करताय माझ्यासाठी सरप्राईज या फादर्स डेला. तुम्ही म्हणजे मी आणि आरव. तर माझं तेच प्लॅनिंग चालू होतं, त्यांना एखादं कार्ड वगैरे बनवून देऊ आणि फुलं घेऊन येऊ खालून. फुलंवाला असतोच बाहेर, पण आज नेमकं मी आरवला घेऊन खाली गेले, भरपूर फिरले आणि फुलंच मला भेटली नाही. आज पावसाचं वातावरण पण होतं पूर्ण, म्हणजे कळून चुकलं होतं की पाऊस तर येणारच आहे आज, पण पटपट आवरून जाऊया म्हणलं. पण आरव काय तयार नव्हता. थोडा वेळ तो खेळला, त्यानंतर मग पाऊस आल्यामुळे आम्ही तिथं शॉपमध्ये बसून राहिलो आणि खूप वेळ तिथंच अडकलो. मग फायनली मी बागेतले फुलं वगैरे घेतले. आर्टिफिशियल फुलं पण मला भेटले नाही. मग खाली जे गार्डनमध्ये फुलं आहेत ना त्याचा आणि पानांचा एक छोटासा बुके बनवला, त्याचा फोटो मी पुढे ॲड करते. आणि आज नेमकं त्यांनी पण माझ्यासाठी बुके आणला होता. दरवाजा उघडला, मी त्यांना बुके दिला आणि त्यांनी पण मला दिला. त्याचा फोटो मी इथं शेअर केला आहे. आणि हा पहिला पावसाचा व्हिडिओ आहे बघा या वर्षीचा. या व्हिडिओसोबत मी माझा व्हिडिओ एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगत जा. या व्यतिरिक्त तुमच्या काही कमेंट्स असतील, तुम्ही काही सजेशन देऊ शकत असाल ते पण शेअर करा. आणि भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. बाय.